जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली. कशात तुम्ही बऱ्याच ना बरेच असणार मी परभणीच आहे. तुम्हाला आता किती वाजले बघा. आता वाजले किती थांबा टाईम दाखवते पहिल्यांदा. दिसते का? बघा किती वाजले. रात्रीचे वाजले, दिसते ना? रात्रीचे वाजले 3:14. किती? 3 वाज 3:15 झाले. 3:15 झाले. हे बघा, हे पक्षी पडले बघा. हे बघा, हे पक्षी पडलं. मी बाहेर, माझा मुलगा बाथरूमला आला गरम होते म्हणून, वरून त्याच्या समोर पडलं. मला म्हणते आई आई बघ ना पक्षी पडलं. तर म्हटलं बघू. तर हा जिवंत होता. पाणी बिणी पाजला आणि त्याला सांगायला तात्पुरते. हा माझी काही व्हिडिओ बनवायची काही इच्छा नव्हती, पण नंतर नाही सांगावंच. हे बघा, हे पक्षी वरून पडला. आता सांगायची माय कुठे, बाप कुठे, भाऊ कुठे कुठे असेल, पण हे माझ्याच मांडीवर जीव गेला याचा. बघा किती भाग्यवान. हरे राम हरे कृष्ण म्हणून हा तडपडत होता, पण हरे राम हरे कृष्ण म्हणलं तर लगेच त्याचा आत्मा याने सोडला. बघा किती छान पक्षी आहे. कोणतं पक्षी आहे हे मला काही ओळखायला येत नाही, काही नाही, पण बाकी सुंदर पक्षी आहे. बघा, पाणी पाजलं मी, ते बघा त्याच्यापैकी पाणी पाजलं त्याला आणि घेऊन बसले. आता मला लय वाईट वाटत राहिलं, पण चला ठीक आहे. पण नाही सांगायचा तात्पर्य हा की मी अचानक बाहेर आली. आता रात्री 3:15 झाले. हा काय वेळ आहे का बाहेर यायचा? पण अचानक मुलगा बाहेर आला माझा आणि हे वरून खाली पडलं. या इथून पडलं, या झाडावर, या इथून या तारावरून पडलं. किती छान पक्षी आहे हो. आता किती सुंदर आहे. असं आहे छोटं फॅमिली. असं जीवनाचं आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून चांगले कर्म करायचे, देवाचं नाव घ्यायचं, पांडुरंगाचं. आता योग बघा ना कसे, हे योग काय आपल्या लोक घ्यायची योग आवडते का माझे. पण बघा ना, याने पाणी पिलं हो, गुटू पाणी पिलं बिचाराने. किती छान आहे. पण जाऊ द्या, किती भाग्यवान म्हणा हे पाखरू की याला हरे राम हरे कृष्ण याच्या कानात मंत्र पडले. आता का पक्षीचे मंत्र कानात पडतात का? नाही. पण याची बघा किती भाग्यवान आहे. किती छान पक्षी आहे. कोणतं पक्षी आहे काय माहिती. आता जीव गेला हो याचा. मला वाटलं वाचल, पण नाही वाचल. जाऊ द्या, ठीक आहे. माझी यात्रा, याची यात्रा एवढीच होती. हर एक माणसाचे योग असतात, प्रत्येक व्यक्तीचे योग असतात. आता बघा, अचानक मी यावं आणि यांना माझ्या मांडीवर जीव जाऊ द्यावं का? जीव याचा नाही, याचे हे जे आहे ते पूर्वीचे काहीतरी आमचे नाते असतील, म्हणून याने माझ्या मांडीवर जीव सोडला आहे ना. चला, जय श्रीकृष्ण. राधे राधे. म्हणून माझा व्हिडिओ बनवायचा काहीच इरादा नव्हता, पण म्हणून चला यूट्यूबवर येईल माझ्या सांगावं सांगते. म्हणून शेअर करा. रात्रीचे 3:15 याचा नाही, 15 मिनिटांनी मी तुम्हाला व्हिडिओ बनला, पण त्याचे 3:05-6 व्हिडिओ केला असा. ते छान आहे बघा ना. हा किती भाग्यवान पक्षी असेल ना. किती छान. अजून याचं काय, आता कडक होईल ना. आम्ही सकाळ आता काय करणार, याला मस्त एका कपड्यात, मी कोरा कपडा घेऊन त्याची तिथं टाकीन, अगरबत्ती लावीन, याला गाळून टाकीन, त्याची चांगली मदत करेन. जय श्रीकृष्ण. राधे राधे. चला ठेवू. तुम्ही पण त्याच्या आत्म्याला शांती भेटली पाहिजेत म्हणून, तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ पोचला त्याच्या आत्म्याला शांती भेटली पाहिजेत म्हणून तुम्ही पण प्रार्थना करा की याला चांगला जन्म आहे ना. जय श्रीकृष्ण. राधे राधे. बघा आता कडक झाला. आत्म्याला शांती भेटो. चला आता आपण याला गाळून टाकू.
पाहून घ्या तुम्ही मी. कोरा कपडा हाच होता, आता दुसरा कोरा कपडा हायच नाही काय. कळत झाला. चला आता तुम्ही गड्डा केला झाला हो. चला आता इथे गड्डा केला, मस्त दारातच गड्डा केला. जाऊ दे, दुसरीकडे कुठं घेऊन जावा. मला आता हे झालं की आंघोळ स्नान करतो, पूजापाठ करतो, आहे की नाही. चला सुरुवात आपल्याला टाकपासायला, याची अंतिम यात्रा. चांगला जन्म भेटू द्या याला. तुम्ही पण चांगली प्रार्थना करा की याला चांगला जन्म भेटा. पुण्यवान पाखरू आहे, पण आहे पक्षी खूपच पुण्यवान आहे हे पक्षी. जिथे गाळून टाकलं त्याला आता. झाली ना माहीत पण त्याची बिचाऱ्याची. आता आंघोळ गिंघोळ करतो मस्तपैकी. झाला त्याच्या आत्म्याला शांती. आता माझं काम झालं. आता त्याला आंघोळ बेंघोळ करायची, पूजापाठ करायची मस्तपैकी. जाऊ द्या, त्याच्या आत्म्याला शांती भेटू द्या अगदी. जय श्रीकृष्ण. वाटलंच भरपूर वाईट वाटलं, पण त्याचा किती 3 वाजता मी झोपलीच नाही आज. अजिबात झोपली नाही मी त्याचेच ते नांदी होती त्या. आता झालं ते झालं. आता आंघोळ बिंघोळ करते मस्तपैकी, पूजापाठ करते. डोळ्याला झोप म्हणजे मजा नाहीच. 3 वाजतापासून 3 का हो, पण 2:45 वाजतापासून झोप नाही आहे माझ्या डोळ्याला. आता ते झालं. मला दुसरीकडे कुठे दूर जावं, मी इथेच टाकलं, आहे की नाही. दुसरीकडे कुठं टाकावं म्हणलं, कुठं गाळा आता दुसरीकडे. तिकडे जा आणि घेऊन जा, लोक तमाशा पाहतील. म्हणून मी म्हटलं आपल्या दारातच गाळून टाकावं. तिथे गाळून टाकलं. आता ते मला पण बरं वाटलं. तर मी आंघोळ स्नान करते शांततेने, कारण मला पण डोळ्याला झोप नाही अजिबात. 2:45 वाजतापासून जेव्हापासून ते पडलं ना वरून, तेव्हापासून मला डोळ्याला झोपच नाही आहे. दाखवू का कुठे गाळलं त्याला? थांबा एक मिनिट दाखवते. हा